नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या विशेष सदरात तुम्हा सर्वांचं स्वागत. लोणी, काळभोर, कदमवाक वस्ती, उरुळी, कांचनसह पूर्व हवेलीतील बहुतांश शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्षा आणि बसमध्ये अक्षरशः कोंबल्याचं चित्र पाहायला मिळतंय. रिक्षा चालक आणि बस चालक रस्त्यावरून जाताना वेगाने गाडी चालवतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून धोकादायक प्रवास करावा लागतोय. शाळेच्या परिसरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयीचे कोणतेही फलक लावलेले नाहीत, त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय. तर या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शालेय प्रशासन विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी आकारतात, मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना केल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे शाळेला विद्यार्थ्यांची काळजी नाही का? शाळेने फक्त विद्यार्थ्यांकडून मोठमोठे शुल्क घ्यावे आणि इतर अत्यावश्यक बाबींकडे दुर्लक्ष करायचे असे धोरण आखले आहे का? शाळेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काहीच वाटत नाही का, असे सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. विद्यार्थी शाळेत येताना सायकल एवढंच नव्हे तर दुचाकीवर येतात. काही विद्यार्थी तर एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करताना दिसतात, तर काही विद्यार्थ्यांना रिक्षा अथवा स्कूल बसने प्रवास करावा लागतो. यामध्ये विद्यार्थ्यांची कोंबून वाहतूक केली जाते. याकडे लक्ष देण्याचे काम शालेय प्रशासनाचे आहे, मात्र शालेय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने बस व्यावसायिक आणि रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात फावले आहे. विद्यार्थ्यांना जर अशा प्रकारे जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान लोणी, काळभोर, कदमवाक वस्ती आणि उरुळी कांचन परिसरातील सरकारी नोकरदार, कामगार, शेतकरी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेत नर्सरी 10वी ते उच्च पदापर्यंत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही मुलांचे पालक दुचाकी किंवा चारचाकीमधून सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येतात, मात्र अनेक विद्यार्थी स्कूल बस अथवा रिक्षाने धोकादायकरित्या प्रवास करून येतात. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठोस उपाययोजना करावी. या अवैध स्कूल बस अथवा रिक्षावर एखादी मोठी दुर्घटना होण्या अगोदरच कारवाई होणं गरजेचं ठरणार आहे. पंचनामा या विशेष सदरात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.